मला काही कमी पडलं द्या म्हणून मला सांगा, म्हणजे मला बोलता येईल नाही का नाही. जे काही देतात ते आपल्या स्वइच्छेने, हे सगळं पाहूनच कार्य आपण द्यायला पाहिजे. आणि असा हा सप्ताह चालू की अनेक पंक्तीवाले आहेत. आज सकाळपासून जवळपास 3 पंक्ती झाल्या. सकाळची पोह्याची पंगत सुद्धा आमच्या घरात याचीच होती, आसंगावची. हा विठ्ठल भाऊ मी त्यांनी मला ना आल्याच. त्याच्यानंतर दुपारची जी पंगत होती उत्तम बापू निश्चळ यांची होती. आणि आज संध्याकाळी जी आहे तर वैजनाथ सदाशिव लांडगे आणि श्री प्रेम चतुर्भुज कोरडे या दोघांची पंगत आहे. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, कारण त्यांच्यामुळे हा उत्सव चालतो. आणि हे जे सगळे विद्यार्थी आहेत, नानांना सगळे हे विद्यार्थी साथ देतात. जो आजी माजी सगळे विद्यार्थी या ठिकाणी आलेले भजनकरी हे सुद्धा नानाला साथ देतात. बस इथून पुढे सगळ्यांनी मदत करावी एवढीच विनंती करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठला मुद्दामच माऊलीचा अभंग घेतला का की 750 वर्ष आमच्या माऊलीला पूर्ण झालेत. त्यांच्यामुळे सांगितले की सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी, म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. माऊलीनं सांगितले की पहिल्यांदा काय सकळ मंगळ गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत. जर आपण शास्त्राचा विचार केला तर मंगल ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याच मंगल गोष्टी आहेत. पहिल्यांदा आपलं मंगल जर आपण म्हणतो की म्हणतो की मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलायतनो हरिः. म्हणजे एक भगवान विष्णूला मंगल असं म्हणलं गेलं. दुसरं जे मंगल ते आमच्या देवीला म्हणलं गेलं हे का नाही, की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवीला एक मंगल म्हणलं गेलं. तिसरं म्हणजे आमच्या हनुमंतरायाला एक मंगल म्हणलं गेलं बघा, की मंगल भवन असा आमचा हनुमंतराय आहेत. आणि हनुमंतराय हे चिरंजीव आहेत. पवनतनय संकट हरण मंगल मूर्ती राम लखन सीता सहित हृदय बसो सुरभूत सियावर रामचंद्र जय सिया सिया राम जय जय सिया राम जय सिया राम जय जय सिया राम जय सिया राम जय जय सिया राम जय सिया राम जय जय सिया राम. हनुमान चालीसा जी आहे आपण याच्यात नेहमी म्हणतो की पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप, असा हनुमंतरायाचं एक मंगल रूप आहे. आणि सगळ्यात सुरुवातीच सांगायला विसरलो मी की सगळ्यात मंगल कोण आहे तर आमचा गणपती मंगल आहे. आपण त्याला काय म्हणतो की मंगल मूर्ती मोरे मंगल मूर्ती असा तो मंगल आहे की तो गणराय गणपती
रात्र झाली कमी झाली, सोंग झाली जास्त आहे का की असा जो आहे मंगलमूर्ती आहे. पुन्हा मंगल काय काय आहे पहा. आणि त्या रामचरित्र मानसामध्ये 7 गोष्टी मंगल सांगितलेल्या आहेत. पहिलं सांगितलं की सुधा, सुधा म्हणजे काय की अमृताला जे आहे सुधा म्हणलेलं आहे की अमृत जे आहे ज्याच्याकडे असतं ते मंगल असतं. मग अमृत काय काय आहे आपण सांगितलं की नामामृत गोडी वैष्णवाला धली योगिया साधली जीवन कळा. नाम जे आहे ते अतिशय अमृतमय आहे आणि तीच जे आहे ते मंगल आहे. म्हणून नाम एक सांगितलं. अमृत जे आहे या अमृतापेक्षाही गोड नाम आहे असं आमचं नामदेवराय सांगतात. टाळ्या वाजवा महाराज. प्रतिभीमचंद जोशी आमचे पौळ महाराज. अतिशय सुंदर आवाज भगवंतांनी याही वयात त्यांना दिला. असं सांगितलं की अमृताहुनी गोड सुद्धा काय हे देवाचं नाव आहे. आणि भागवतात एक विषय आला बरं का महाराज की तव कथा अमृतम तप्त जीवितम कवी भीतम. सांगितले की भगवंताची कथा जी आहे ही एक अमृतमय आहे. दुसरं अमृत काय आहे सांगितले की साधूचं दर्शन सुद्धा. आणि साधू एकदा का साधूंचं दर्शन झालं विषय संपला की तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे. सांगितले की एकदा का साधूचं दर्शन झालं की तुम्हाला तिथं काहीही करायचं गरज नाही. सांगितलं की साधना सुद्धा करायची गरज नाही. एवढंच सांगितलं. आमच्या माऊलीनं स्वतः सांगितलं की कृपा कटाक्षे नेहाळीले आपल्या पदी बैसविले. काय त्या रेड्याचं काय पुण्य होतं. त्याने का खूप मोठी साधना केली का तप केलं का जप केलं का काय पारायणी केलं काय केलं त्याने काहीच केलं नाही. फक्त एकच आहे आमच्या माऊलीचा नुसता आशीर्वाद झाला. फक्त एवढं म्हणले बोला रेड्या चला उठा बाहेर विठाला विठाला विठाला. 9ला
5 मिनिटं कमी असताना बरोबर कीर्तन सोडतो. मला टायमाचा खूप पाबंद माणूस आहे, त्याच्यामुळे अजिबात चिंता करू नका. काय चाललं होतं आपलं? हा, की सांगितलं की साधूचं दर्शन जे आहे हे मंगलमय सांगितलं. तिसरं सांगितलं की सुरतरू. सुरतरू याचा अर्थ होतो कल्पतरू. कल्पतरूच्या जर झाडं आपल्याला भेटले किंवा एखादा वृक्ष जर आपल्याला भेटला तर तो सुद्धा मंगलकारक असा मानला गेलो. काही पाहू नका, काही झालं नसेल, तेच चालू आहे. विठाला विठाला विठाला. त्याच्यानंतर सांगितलं ते म्हणजे सुमन. सुमन याचा अर्थ काय होतो? एक तर त्याचे 2 अर्थ होतात. सुमन याचा अर्थ होतो चांगलं मन, आणि दुसरी सुमन याचा अर्थ होतो चांगले फुलं. सकाळी सकाळी जर आपण देवाला चांगले फुलं वाहिले तर त्याला सुद्धा मंगलकारक असं म्हणतात. पुन्हा एक सांगितलं ते म्हणजे सुफल. सुफल याचा अर्थ चांगलं फळ. देवाला वाहताना किडक, कच्च, नासलेलं, परवादीचं असं फळ वाहून येणार, नाही तर त्याच्यापेक्षा न वाहिलेलं बरं. चांगलं फळ व्हायचं आणि तेही शुद्ध अंतःकरणाने व्हायचं. पुन्हा 6वं सांगितलं. लक्षात आहे का नाही? सगळं सांगायला बरं, लक्षात ठेवा. 6वं काय की सुहामणी बात, म्हणजे आपण नेहमी लोकांना गोड बोललं पाहिजे. पण गोड असं बोललं पाहिजे की लोकांना काळजाला लागण असं काही गोड बोललं नाही पाहिजे. काही काही माणसं गोड बोलते पण असं कुचकं बोलते की पाहायचं काम नाही. गोड बोलायचं, पण सांग की सत्यम हितं त्वाम परमं वदामि. सत्य बोलायचं, हिताचं बोलायचं आणि मवाळकीनं बोलायचं. जैसे साच आणि मावाळ, मितुले आणि शब्द दैसे कल्लोळ अमृताचे. एकदा का पहा, आमच्या जर माऊलीचं चरित्र जर तुम्ही पाहिलं तर ज्यावेळेस माऊली बोलायचे त्यावेळेस लोक फक्त ऐकायचे. कारण काय की माणसाचं बोलणं तसं असावं, एकदा का त्यांनी बोलायला सुरुवात केली की बाकीच्यांनी शांत व्हावं. आणि सगळ्यात पुन्हा सांगितलं मंगलकारक काय जे आहे, आपल्या तोंडाला देवाचं नाव येणं, याला मंगळ असं म्हणतात. विठाला विठाला. म्हणून आमच्या माऊलीनं पहिल्यांदा सांगितलं की आपल्या तोंडाला सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, सकळ सगळ्याचं मंगळाचं मंगळ जे आहे ते आमच्या श्री विठ्ठलाचं ना, नुसतं विठ्ठलाचं नाही म्हणले का नाही, श्री विठ्ठलाचे म्हणले. श्री काय आहे? श्री सांगितले की लक्ष्मी. लक्ष्मी असल्याशिवाय कोणीही सुखी राहू शकत नाही. श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी याचा अर्थ काय होतो? पैसा. पैसा पण कसा पैसा? नाही तर आजकाल काय झालं, एवढा मोठा भ्रष्टाचार करून पैसा जमवायचा. लोक आमच्याकडे येतात, महाराज वास्तुशास्त्र सांगा. कुणीकडे पाहिजे म्हणले किचन, कुणीकडे पाहिजे देवघर. मग आम्ही सांगतो की आग्नेय दिशेला बाबा करा तुम्ही किचन, ईशान्य दिशेला काय करा, देवघर करा. मग 5-6 वर्षात म्हणून महाराज काय सुखत लागेल. अरे पैसा कसा होता? आता ब्राह्मणाला बोलून काय उपयोगी? कारण पैसा जर आपला नेकीचा असेल, लक्षात ठेवा, देवाजवळ जायचं असेल की आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, थोडेही पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. सांगितलं की असं कर्म करायचं की डोळ्याच्या देवाच्या डोळ्यात डोळा घालून आपण बोललं पाहिजे की देवा तू माझं काम का करत नाहीस. पण आपण केव्हा करू शकतो असं? ज्यावेळेस आपण वागू त्यावेळेस. जर का आपण मिंधे असलो, देवासमोर आपण जाऊ शकत नाही. आजकाल भांगड काय झाली, कर्म करताना आपण लक्षात धरत नाही आणि फळ भोगण्याची पाळी आली
माझं देव असं का करतो. म्हणून लक्षात ठेवा, ही जी स्त्री आहे, स्त्री स्त्री याचा अर्थ होतो की लक्ष्मी. पण कशी लक्ष्मी? आपल्या घरात येणारी लक्ष्मी कधीही बैमानीची नाही, कुणालाही लुटल्याची नाही, भ्रष्टाचाराची नाही. जी येईल ती काही नेकीचीच येईल, दुसरी काही नाही. जोडून याद उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावन, उत्तम भोगीन जीवखानी. असो, विठ्ठल या शब्दाच्या अर्थातच तिन्ही देव आहेत. वि म्हणजे विरंची, विरंची याचा अर्थ होतो ब्रह्मदेव. ठ म्हणजे निळकंठ, निळकंठ म्हणजे होतो महादेव. आणि ल याचा अर्थ होतो लक्ष्मीपती. विठाला विठाला. म्हणून अशा तिन्ही देवाचं नाव होतं. म्हणून सांगितले की श्री विठ्ठलाचे, सांगितले की सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. दुसऱ्या चरणात सांगितलं की
नकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. सांगितले की विठ्ठलाचं नाव घेतल्याने किंवा कुठल्याही देवाचं नाव घेतल्याने काय होतं की आपल्या हृदयात जे आहेत 10 अवतार भगवंताचे येतात. पहा 2 मिनिटात सांगतो आणि याच ठिकाणी कीर्तनाला थांबवतो. ज्यावेळेस आपण नामस्मरण करायला सुरुवात करतो त्यावेळेस काय होतं की पहिल्यांदा जो देवाचा अवतार आहे त्याचं नाव आहे कूर्म अवतार. आपण नेहमी भागवतात ऐकतो. कूर्म याचा अर्थ काय होतो? कासव. कासव याचा अर्थ काय होतो की ज्यावेळेस मंथनाला प्रारंभ झाला त्यावेळेस कासव जे आहे या भगवंतानी कासवचा अवतार घेतला आणि त्या ठिकाणी स्थिर राहिला. तसं आपण जर देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली तर आपलं मन स्थिर व्हायला सुरुवात होते. पहा तुम्ही अतिशय चंचल असलेलं मूळ जे आहे ते आपलं काय होतं स्थिर व्हायला सुरुवात होते. नाव घेऊन पहा. म्हणून पहिला अवतार सांगितला कूर्म अवतार. त्याच्यानंतर जे आहे आपण नामस्मरण वाढवायला सुरुवात केली की भगवंताचा जो दुसरा अवतार सांगितला त्याला मत्स्य अवतार असं म्हणतात. मत्स्य म्हणजे काय? माशाचा अवतार. माशाचा अवतार कसा आहे? सांगितलं की माशाचा अवतार असा की माशाला जर पाण्याच्या बाहेर काढलं काय होईल? जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तसंच आपण नामस्मरण घ्यायला सुरुवात केली एकदा का मन स्थिर झालं थोडंही नामस्मरणापासून बाजूला गेलो की आपल्याला तळमळ तळमळ सुटती. हे फक्त साधकाचे सांगायलो बरं का. आपलं आता घेतच नसलो तर त्याला काही इलाज नाही. तिसरा जो अवतार आहे तिसरा अवतार सांगितला वराह अवतार. वराह जो अवतार आहे भगवंतानी काय केलं की ही पृथ्वी आपल्या दातावर वर आणली. तसंच एकदा का भगवंताविषयी आपल्याला तळमळ सुटायला सुरुवात झाली की ही जी पृथ्वी ती आपल्याला इतकुशीच वाटते. कुठलाही त्रास असू द्या माणसाला तो त्रासच वाटत नाही. चौथा अवतार सांगितला तो म्हणजे नरसिंहाचा. ज्यावेळेस नामस्मरण करायला आपण सुरुवात करतो त्यावेळेस माणूस नरसिंहासारखा होतो. सत्य माणूस कुणालाही भेट नाही. जो नामस्मरण करतो तो माणूस कुणालाही भेट नाही. लक्षात ठेवा नामस्मरणाचं पहिलं आहे की अभयम सतो संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थित ही दानम दमश्य यज्ञ स्वाध्याय स्तपार्जवम. अभय हा गुण त्याला येतो. त्याच्यानंतर नरसिंहाच्या नंतर पाचवा अवतार कोणता सांगितला? काय म्हणले मला ते तुम्हाला माहिती सगळं आहे का नाही? कोणते कोणते झाले आपले? कूर्म, मत्स्य, वराह, नरसिंह. नंतर झाला वामन अवतार. वामन अवतार म्हणजे काय की ज्यावेळेस आपण साधना सुरू केली त्यावेळेस काय होतं की माणूस लहान होतो. महाराज पहा तुम्ही नामस्मरण करणाऱ्या माणसात कधीही ताठरपणा नसतो की लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा देव झाला. भावी लहाना हुनी लहान असा जो आहे लहान झालं की त्याने पृथ्वीला जिंकलत म्हणून समजा. एकदा का तो लहान झाला की कुणालाही जिंकण्याची पात्रता त्याच्यात येते. असा जो अवतार आहे त्याला वामन अवतार असं म्हणलं. त्याच्यानंतर जो अवतार झालेला आहे तो म्हणजे परशुरामाचा अवतार झाला. परशुरामाचा जो अवतार आहे अनेक क्षत्रियांचा त्यांनी वध केला. क्षत्रियाचा अर्थ असा आहे की आपल्या अंगात काम क्रोध लोभ मद मत्सर जे आहेत याचा वध करणारा जो अवतार आहे. आपण नामस्मरण करायला सुरुवात केली ही आपल्याला सळवतात त्याचाही वध होऊन जातो. नंतर प्रभू रामचंद्राचा अवतार सांगितला सातवा. हा जो प्रभू रामचंद्राचा अवतार आहे सरळ अवतार आहे. राम राम म्हणता रामची होई जे पदी बैसून पदवी घेई जे असं रामाचं तत्व आहे. हा सातवा अवतार. पुन्हा एकदा नामस्मरण घ्यायला सुरुवात झाली की कृष्णासारखं माणूस पूर्ण होतं. असे जे अवतार आहेत हे नामस्मरणाने आपल्याकडे येतात. म्हणून पतितातला पतीत जरी असला
आणि नंतर सांगितलं आपला 10वा अवतार म्हणजे आपला जो आहे विठ्ठलाचा अवतार सांगितलं की जो मौन आहे आणि त्यांनी कमरेवर हात ठेवलेले आहेत असा जो आहे. नंतर सांगितलं की याच्यानंतर पुढा कलंकी देव होणार आहे असं समर्थांनी सांगितलं. असे हे नामस्मरण केल्यानंतर होतात. पुढचंही आपण पाहणार आहोत पण आज काय आपण पाहू शकत नाही. आता 8:45 वाजले. विठोबा बापरकुमा देवरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. सगळ्या अभंगाचा मतितार्थ आहे की तुम्ही काय करा की सतत विठ्ठलाचं नाव आपल्या तोंडात घ्या. त्याच्याने काय होईल की तुमचं मंगळ होईल, तुमचं चांगलं होईल असं आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितलं. बापरकुमा देवी वरुसाचे साथ, बापरकुमा देवी वरुसाचे